आंदोलनकर्त्यांच्या निवारा शेड, पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहे, मूलभूत सुविधांकडे दुर्लक्ष. जिल्हा प्रशासनाला तिरडी वेट. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लक्षवेधी आंदोलन. डॉक्टर गणेश ढवळे, बीड प्रतिनिधी. बीड जिल्ह्यात महसूल, पोलीस, कृषी व ग्रामविकास यंत्रणा दाद देत नसल्याने हताश नागरिक न्यायासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाचा मार्ग स्वीकारतात. मात्र प्रशासनाकडून 8-8 दिवस त्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. आंदोलनस्थळी साधा निवारा, पिण्याचे पाणी किंवा स्वच्छतागृह यासारख्या मूलभूत सुविधांचा अभाव असल्याने आंदोलनकर्त्यांची मोठी गैरसोय होत आहे. वाढत्या उन्हामुळे उपोषणकर्त्यांच्या आरोग्यावर परिणाम होऊन अनुचित घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. गेल्या 4 वर्षांपासून आंदोलनकर्त्यांसाठी निवारा शेड, पिण्याचे पाणी व स्वच्छतागृहे उपलब्ध करून देण्याची मागणी सातत्याने करण्यात येत आहे. तसेच लोकवर्गणीतून निवारा शेड उभारण्यास परवानगी द्यावी अशी मागणी करण्यात आली आहे. मात्र याकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष दिले नसल्याने सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर गणेश ढवळे लिंबा गणेशकर यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा प्रशासनाला तिरडी वेट हे लक्षवेधी आंदोलन करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी मार्फत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व पालकमंत्री यांना निवेदन सादर करण्यात आले. आंदोलनात माहिती अधिकार कार्यकर्ते शेख युनुस, पांडुरंग हराळे, शेख मुबीन, बाळासाहेब मोरे पाटील, शिवशक्ती भीमशक्ती प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब, सामाजिक कार्यकर्ते बाजीराव ढाकणे, रामधन जमाले, जिल्हाध्यक्ष इंटक, माजी सैनिक अशोक येडे, जिल्हाध्यक्ष आम आदमी पार्टी, सादिक सय्यद, शहराध्यक्ष आम आदमी पार्टी, भीमराव कुटे, बामसेफ युवा जिल्हाध्यक्ष, किष्किंधा पांचाळ, अध्यक्ष विश्व कल्याण महिला सेवाभावी संस्था, बबिता शिंदे, जिल्हाध्यक्ष तृप्ती देसाई ब्रिगेड, सीताबाई भोसले रिपाई महिला आघाडी जिल्हाध्यक्ष, हनुमान गोडके, भीमराव फायर आदी सहभागी झाले होते. स्थानिक पोलीस असेल, कृषी विभाग असेल, ग्राम असेल, विविध मागण्यांसाठी स्थानिक प्रशासन दाद देत नाही म्हणून नागरिक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलनाला येतात न्याय मागण्यांसाठी. मात्र जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लोक 8-8 दिवस, 15-15 दिवस त्या ठिकाणी उपोषण करतात. प्रशासन लक्ष देत नाही. 3.5 वर्षापूर्वी याच ठिकाणी आप्पासाहेब पवार नावाच्या पारध्याचा उपोषण करताना मृत्यू झालेला आहे. 3.5 वर्षापूर्वी विस्तार रुंदीकरणाच्या नावाखाली जिल्हा प्रशासनानं मोठमोठी झाडं तोडली, जी आंदोलनकर्त्यांची सावली होती. मात्र गेल्या 4 वर्षापासून आम्ही वारंवार जिल्हा प्रशासनाला म्हणतो की या ठिकाणी आंदोलनकर्त्यांनी निवारा शेड बांधण्यात यावं, पिण्याच्या पाण्याची, स्वच्छतागृहाची सोय करण्यात यावी. मात्र प्रशासन ऐकत नाही. प्रशासनाला आम्ही ते सांगितलं, जर प्रशासन करत नसेल तर आम्ही लोकवर्गणीतून बांधतो, प्रशासनानं मंजुरी द्यावी. मात्र प्रशासन मंजुरी देत नाही. सध्या खूप उन्हाळा आहे आणि अशा आमरण उपोषणामध्ये एखाद्या माणसाचा मृत्यू होऊ शकतो आणि त्यामुळं जिल्हा प्रशासन या ठिकाणी जिल्ह्याचं मृतप्राय झालेला आहे. जिल्हा प्रशासनाला त्याचे लक्ष वेधण्यासाठी आज आम्ही जिल्हाधिकाऱ्यासमोर तिरडी आंदोलन केलं आणि तिरडी आंदोलन जे आहे ते जिल्हा प्रशासनाला भेट देणार आहोत. कमीत कमी या निमित्तानं तरी जिल्हा प्रशासन आंदोलनकर्त्यांची बाजू ऐकून घेईल, त्यांच्या वेदना व्यथा समजून घेईल आणि आंदोलनकर्त्यांसाठी निवारा, स्वच्छ पिण्याचं पाणी आणि त्याचबरोबर स्वच्छता आदींची मूलभूत सुविधा सोय करेल असं आम्हाला वाटतं. राम नाम सत्य है, 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 राम नाम सत्य है.